सोलापुरात प्रतापनगर तांड्यात बंजारा समाजाकडून पारंपरिक होळी उत्साहात साजरी। प्रतापनगर येथील राठोड परिवाराची होळी धुंड समारंभामध्ये जल्लोषात साजरी करण्यात आली। सोलापूर शहरातील प्रतापनगर तांडा येथे गोर बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळी सण उत्साहात साजरी केली। यावेळी महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत पारंपरिक बंजारा नृत्य सादर केले। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात समाज बांधवांनी आनंद लुटला। पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार महिलांनी हंडा हा पारंपरिक खेळ खेळत परंपरा जपली। रंग, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडले। दरम्यान बंजारा समाजामध्ये होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती प्रेम राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। त्यांनी होळी सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत समाजातील एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले। या प्रसंगी कुशबा चव्हाण, पिंटू चव्हाण, देवीदास पवार, ईश्वर पवार, बाळासाहेब पवार, आशा पवार, सुमन राठोड, सुनीता राठोड, कमल राठोड, विमल राठोड, कमलाबाई पवार, रुक्मिणी राठोड आदींसह प्रतापनगर तांड्यातील समस्त गोर बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रेमदास रामजी राठोड तांडा। प्रथमतः मी होळी सणानिमित्त सर्व जाती धर्माच्या लोकांना मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। हिंदू, मुस्लिम, शीख या सगळ्या लोकांना मी प्रथमतः बंजारा समाजाच्या वतीने मी प्रथमतः त्यांना मी शुभेच्छा देतो। कारण बंजारा समाजाची होळी साजरा करत असताना बंजारा समाजाची जी रूढी परंपरा आहे आज ती रूढी परंपरा आज ताकद बंजारा समाज हजारो वर्षापर्यंत जपत आलेली आहे। कारण बंजारा समाजाची जर संस्कृती जर तसं बघायला जर गेली, हर बंजारा गाये जी नेकी राह शिकाये, बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए, बंजारा लेकर आएगा एक कार्य। या मधुरमय गीताने वाटचालीत असलेला आमचा बंजारा समाज आज होळीचा सण साजरा करत असताना होळी का जाळतात, बोंब का मारतात, मुलांचे नामकरण का करतात आणि होळी का तळतात ह्याचा मी खुलासा करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे। कारण बंजारा समाजाला बोलीभाषा आहे परंतु लिपी भाषा नाही। तर इतर समाजाला आणि बोलीभाषा आणि लिपी भाषा असून ज्या गोष्टीचा पालनपोषण इतर कुठलाही समाज करत नाही त्याच्या पालनपोषण आज बंजारा समाज करत आहे। कारण रामायण, विष्णू पुराण, महाभारत असे जे धार्मिक सिरियल आहे हे सिरियल कोणी लोकांनी काढलं तर ज्याला वाचतात ते, ज्याला लिहितात ते, ज्याला बोलतात ह्या लोकांनी काढलं। त्यापैकी विष्णू पुराणमध्ये अशी एक कथा आहे की भक्त प्रल्हादाची कथा आहे। भक्त प्रल्हाद हा हरिणी कापूसीचा पोरगा असतो। हरिणी कापूस हा दानवाचा राजा असतो। दानवाचा राजा असल्यामुळे त्यांनी मानव जातीला जेव्हा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्या पोटी जन्म घेतो भक्त प्रल्हाद। जेव्हा त्याच्या बापाचा अहंकार अत्याचार वाढलेला असतो तेव्हा त्याच्या बापाला समजून सांगतो तुम्ही अत्याचारांना मानव जातीवर करू नका। तेव्हा ते हरिणी कापूस राजाच्या मुलाला धिक्कारतो। त्यावेळेस भक्त प्रल्हाद वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करून भगवंताचं नामस्मरण करायला जातो। ओम भगवते वासुदेव हा नामस्मरण करत असताना त्याच्या बाप म्हणजे हरिणकुप्त राजाला राग येतो। त्यावेळेस त्या मुलाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न करतो। त्या मुलाला कुठं हरेक प्रकारे मारतोय पण तो मुलगा काय मरत नाही। शेवटी त्या मुलाला एक उकळलेले तेलाची कढई असते त्या तेलाच्या कढईमध्ये त्या मुलाला टाकून देतो। ती तेलाची कढई थंडगार होती आणि त्या तेलातलं तुकडं म्हणजे ते भक्त प्रल्हाद बाहेर तरी सुद्धा पोरगा मरते। मग शेवटी त्या भक्त प्रल्हादाची हत्या त्या बाईचं नाव असतं होलिका। त्या हिरण्यकश्यप राजाची बहीण असते आणि ती होलिका नावाची जी बाई असते ना ती मायावती असल्यामुळे त्याने प्रत्येक रूप धारण करते। अग्नी जाते, वाऱ्यात जाते, पाण्यात जाते। त्यामुळे ते हिरण्यकश्यप राजाला टेन्शन आलेलं असून त्यांनी त्याची बहीण त्या भावाला सांगते तुझ्या मुलाला मी जाळून खा करते, मी अग्नीचा उतार घेते, तुझ्या मुलाला मी जाळून खातो, तू टेन्शन करून त्या हिरण्यकश्यप राजाला आदेश मागते। आदेश मागला त्याला आदेश देतो। त्यावेळेस ते होलिका नावाची बाई त्या एक होळीचा उतार बनवते, होळी तयार करते। त्या होळीमध्ये त्या भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते आणि जेव्हा माझी होळी पेटून घेते तेव्हा होळी पेट घेते। त्या होळीमध्ये ते होलिका नावाची बळी जळून खाक होते। बोंब माती मेली रे मला वाचवा। त्या होलिका नावाची बाई त्या होळीमध्ये जळून खाक होते। त्या होळीचा सुखरूप भक्त प्रल्हाद बाहेर येतो। तेव्हापासून आमचा बंजारा समाज त्या होलिका नावाच्या बाईने होळी जातो। त्या होळीच्या मधलं सुखरूप भक्त प्रल्हाद वर्षभरामध्ये जेवढं मुलं जन्म झाले त्या एका वर्षामध्ये त्या मुलाचं नाव आम्ही होळीच्या दिवशी म्हणजे धुंड म्हणजे त्याचं नामकरण करतो। ज्या तेलाच्या कडेमध्ये त्या मुलाला जाण्याचा मागण्याचा प्रयत्न करतो त्या तेलाच्या कढईमध्ये आज आम्ही पुरी तळतो। पुरी तळतो म्हणजे त्याला आमच्या भाषेमध्ये सुवाळी असं म्हटले जातात। कारण आज ताकद बंजारा समाज ही रूढी परंपरा आज हजारो वर्ष ही रूढी परंपरा करत आलेली आहे। याच्यापर्यंत हजारो वर्षे करत आलेली आहे। कारण बंजारा समाज असा एक समाज आहे, कष्टकरी समाज आहे, निस्वार्थ समाज आहे, लोकांच्या भल्याचा विचार करणारा हा आमचा समाज असल्यामुळे कारण आमच्या सेवालाल महाराजाची एक मंत्रवाणी अशी आहे मांडो सांजो मांडो त्याचे एक वाणी आहे। हाँ अशी एक वाणी आहे रप्यान कटोरे पाणी वकत जाया
कोशे कोशे ने दिवो लाग जाय वाळे पर बोलेरो जमवलं चलाय गोर बंजारानो दिल्ली शहरे पर झेंडा लाग जाय ही जे वाणी त्यांनी आता हजारो वर्षापूर्वी त्यांनी म्हटलेलं होतं त्या पद्धतीने आज बंजारा समाज शिवलाल महाराजांचे जे बोललेले शब्द ते शब्द त्यांनी खरं होत गेलेले आहे. कारण पैशानं पाणी विकलं जातं असं त्यांना कोणाला वाटलं नव्हतं, पण ते शिवलाल महाराजाचं बोल आहे. आणि वाळे पर बोलेरो जन्मानं चलाय हे शब्द शिवलाल महाराजचं शब्द आहे. कारण वाऱ्यावर आज आपण जे सगळं जे बोलतो ते वाऱ्यावर बोलतात आणि शिवलाल महाराजाचीच मंत्रवाणी आहे. पण आज उद्या भविष्यामध्ये बंजारा समाजाचं जय जयकार व्हावं हा त्यांची एक जे वाणी होती ह्या सण एकत्रित देऊन समाज एकत्रित येऊन ही संस्कृती आज आम्ही जपत आहे. आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगायचं? आज आमच्या नवीन पिढीला एवढं सांगेन आम्ही की आज जे आपण आजी आजोबा केलेले जे प्रथा आहे आणि कष्ट करा, कर्म चांगले ठेवा आणि भविष्यामध्ये समाज एकत्रित या आणि समाजामध्ये जे रूढी परंपरा आहे, जे संस्कृती जे सणवार आहे त्या कधी जे सणवार कधी म्हणजे थांबता नाही, बंद होता कामा नये. म्हणून या नवीन पिढीच्या भावी पिढीला एवढंच होतं की बंजारा समाजामध्ये हजारो वर्ष चाललेली जी संस्कृती आहे ही संस्कृती आपण मरेपर्यंत जपत ठेवावं, हजारो वर्ष जपत ठेवावी. आजच्या पिढीला मी एवढंच बोलू. बंजारा कार्यक्रम होळीला खूप मोठा करायचा. नाचाचा, गिंगामाचा, रमाचा, पुरी करायचा, रासारी नाचाचा, गिंगामाचा, गीत आणि खूप करायचा. वर्षाने एक बार हम फुल करायला नाचेला, गिंगाला, प्रमाण पैसे. पण ह्याला ध्वजा घरी मार खाली नदा, फेमई, साडी, शेर माझा. ही जी परंपरा तुम्ही जपताय हे तुमचं दैवत कुठलं? सेवालाल महाराज. जगदंबा माते की